गोपाळ भाऊ. अरे 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 देवा 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 देवा, सगळे कुरमुरे भिजले माझे. किती वेळा मी यांना सांगितलंय की घराचं छत ठीक करून घ्या, पण आहे लक्ष यांचं. दिवसभर महाराजांच्या मागे पुढे फिरत असता, पण आपल्या घराची काय अवस्था आहे. ठीक आहे, मी तोंडाने आता काहीच बोलणार नाही, अजिबात काही बोलणार नाही, पण मी अशा मोडक्या तोडक्या घरात स्वयंपाक सुद्धा बनवणार नाही. मग मी काय खाणार ग? अगं छत गळतंय म्हणून कोणी उपाशी राहता का? बघ, दुर्गापूजा जवळच आहे. मी महाराजांकडून काही मोहरा घेऊन आपलं छत दुरुस्त करून घेईन. कर्जाचं मग बघू. दुर्गा पूजा येईल तेव्हा दुरुस्त करून घ्याल? हवेत इमले बांधताय होय? वा, काय बहारदार बुद्धी आहे हो. स्वतःला धड चालता येईना आणि म्हणे मी भोपळ्याची गाडी पळवीन. काय म्हणालीस? स्वतःला धड चालता येईना आणि म्हणे भोपळ्याची गाडी पळवीन मी, असंच ना? हो, हेच बोलले मी. स्वतःच्या घराची पार दुर्दशा झालीये, तो गावभर इतरांची मदत करतोय. बघा, अशा माणसासोबत मला संसार करावा लागतोय. तू तर माझे डोळेच उघडलेस बायको. बरोबर बोललीस. आता मी पांढऱ्या भोपळ्याची शेती करणार, ती सुद्धा आपल्या घराच्या कौलावर करणार. आधी कौल दुरुस्त करून दाखवा आणि मग करा पांढऱ्या भोपळ्याची शेती. एवढी लायकी तरी आहे का तुमची? आहे की नाही तुला ती चांगलीच दिसेल. मी लगेच महाराजांकडून काही मोहरा उधार घ्यायला चाललेलो आहे. मग कौल दुरुस्त करून त्यावर पांढऱ्या भोपळ्याची शेती करेन आणि मग ते भोपळे विकून त्या पैशांनी कर्ज फेडेन. माहितीये, आधीच्या काळात दरोडेखोर लोकांना कापून याच तलावात फेकत असत. तेव्हापासून या तलावाचं नाव पडलं आहे काटा तलाव. बहुतेक ते सगळे मृतदेह आता काटला मासे बनले असतील. हो, हे पण होऊ शकतं. नाहीतर इतके मोठमोठे मासे फक्त याच तलावात का बरं असते? अच्छा, आपण एक मासा उचलून त्याला विचारूया का की तो मागच्या जन्मी कोण होता म्हणून? खरंच दरोडेखोरांनी त्याला कापून मासा बनवला का? तुझं डोकं बिकं फिरलाय का रे? तुला माहित नाही का हा तलाव कोणाचा आहे? का माहित नसणार? आपल्या मंत्रीजींचा आहे. बघ बघ, त्या तलावाजवळ पवटा आणि घवटा आहेत. चल आपण लपून त्यांचं बोलणं ऐकू. तो तर अव्वल दर्जाचा बदमाश माणूस आहे. सिद्धू बाबूला घाबरवून भीती घालून त्यांच्याकडून तलाव हडपला. आधी सिद्धू बाबू कडून कधीतरी एखादा मासा तरी मिळायचा, पण हा बदमाश मंत्री तर आपल्याला मासा बिसा देत नाही, उलट आपल्यालाच दिवस रात्र राबवून माशांवर पहारा ठेवायला सांगतो. ऐकलंस ना नेपळ्या, मंत्र्याने हे तळ हिसकावून घेतलंय. कधी कधी असं वाटतं की मस्तपैकी मासे पकडून तळून खावेत, पण आपलं एवढं नशीब कुठे? हीच तर समस्या आहे. एकदा माधवजींच्या घरून आलेली काटला मासाच्या डोक्यासोबत पांढऱ्या भोपळ्याची भाजी फस्त केली होती, पण त्याची चव अगदी अमृतासमान होती. काय सांगू तुला मोठा, एकदा खाल्लं की वारंवार खायची इच्छा होते. नाही, या तलावाचा काटला मासा आम्हाला पाहिजे. चल आपण जाऊन आजोबांना सांगूया की मंत्र्याने तलावामध्ये चोरी केली आहे आणि आपल्याला एक सुद्धा मासा घेता येणार नाहीये. मग बघ, आजोबा नक्की मनावर घेतील आणि काहीतरी उपाय सांगतील. अरे गोपाळ भाऊ, आज अचानक माझ्याकडे काय झालं? संसारात ओढाताण चालू आहे का? हो, त्याचं झालं असं की कौलं टाकायची होती, त्यामुळे चांगली कौलं शोधतोय मी. कौलं? अरे गोपाळ भाऊ, मी तर कौलं नाही विकत. अडचणीत असलेल्या लोकांना मोहरा आणि कर्ज देण्याचं माझं काम आहे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. हा, कदाचित माझं म्हणणं लक्षात नाही आलं तुमच्या. लवकरच दुर्गा पूजा येणार आहे, मला कौलं बसवायची आहेत, म्हणून मोठ्या आशेने तुमच्याकडे आलोय. तुम्ही तर संकटात टाकलं मला. मी कौलं कुठून आणणार सांगा? मोहरा पाहिजे असतील तर घेऊन जा, व्याज थोडं कमी लावेन. तुम्ही त्याची चिंता करू नका. चला, ऐकून खूप बरं वाटलं. खरं तर माझ्या घराची कौलं फुटली आहेत. आता पावसाळा आहे ना, त्यात जर डोक्यावर छप्पर नसेल तर कुठे जायचं सांगा? अहो, ही गोष्ट सांगायला तुम्हाला इतकी भूमिका बांधायची गरज नव्हती. सरळ सांगायचं होतं ना. सांगा तर, किती मोहरा हव्यात तुम्हाला? त्याचं असं आहे ना, मी हिशोबात थोडासा कच्चा आहे हो. तुम्ही माझं घर बघितलेलंच आहे.
चांगली कौलं बसवायला जेवढे लागतील तेवढे देऊन टाका. दुर्गा पूजेच्या आधी देऊन टाकेन मी सगळं. एवढं भांडायची गरज नव्हती गोपाळ भाऊ. मी हिशोब केला आहे आणि ह्या घ्या 100 मोहरा. आणखी लागल्या तर मागून घ्या, लाजू नका बरं का. तुमचे फारच उपकार झाले दादा. मला मोहरा मागायला तुमच्याकडे थोडीशी लाजच वाटत होती. म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता. तर तुमच्या गोष्टी ऐकण्यात मजा येते बरं का. हा. गोपाळ आजोबा, तुम्ही काटा तलावाचं नाव ऐकलंय का? खूप मोठा तलाव आहे. वाह, मी का नाही ऐकणार. लहानपणी तिथेच तर पोहायला शिकलो होतो. बरं, त्या तलावाचं काय झालं? आम्ही त्याच्या बाजूने येत होतो तर पाहिलं की बोटा आणि घोटा त्या तलावावर पहारा देत आहेत आणि एकमेकांशी बोलतायत. त्यांच्या गोष्टी आम्ही ऐकल्या. त्यांच्या तोंडून ऐकलं की मंत्र्याने हिसकावून ते तलाव स्वतःच्या ताब्यात घेतलंय. सिद्धू बाबूला घाबरवून हुसकावून लावून तलाव घेतला. तिथे मोठमोठे काटला मासे आहेत. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. एक खूप मोठा मासा पाण्यात पोहत होता. आजोबा, आपण ते मासे नाही खाऊ शकणार? सांगा ना. नक्की खाऊ. हा, बघ तो मला यावर काही उपाय सुचतो का ते. हा, हे बरं झालं. गोपाळ भाऊ पण आला आहे. अच्छा, तुम्ही ऐकलो ना, दुर्गा पूजेला नवाब इथे येणार आहे. नवमीच्या दिवशी इथे थांबतील. त्यांच्या देखभालीत कसलीही उणीव राहायला नको. महाराज, तुम्ही कोणावर जबाबदारी सोपवताय? गोपाळ भाऊवर, ज्याचा स्वतःचा काही भरोसा नाही, त्याला तुम्ही जबाबदारी सोपवताय. मला तुमची गोष्ट समजली नाही महाराज. कोणी म्हटलं मी गोपाळ भाऊला जबाबदारी दिली आहे? त्याला फक्त सांगून ठेवलं आहे. जबाबदारी तर तुमची आहे. पण मी असं ऐकलंय की नवाबाने काटला मासा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता एवढे काटला मासे कुठून आणायचे हा विचारच पडलाय मला. हीच तर समस्या आहे महाराज. एवढे काटला मासे कुठे मिळतील मला तर कळतच नाही. महाराज, काटा तलाव नावाच्या तलावाबद्दल तुम्ही काही ऐकलंय काय हो? ऐकलंय. मंत्री, त्या तलावाची जबाबदारी तुम्हाला दिलेली होती. पण एकदाही त्या तलावातले मासे खाल्ले नाहीत आम्ही. मग तुम्ही काय एकट्यानेच सगळे मासे खाल्ले की काय? हो, तो तलाव चांगला नाहीये. इथे एकही मासा जिवंत राहत नाही. जिवंत राहत नाहीत म्हणजे? तलावात मेलेले मासे तरंगतात हे काय सांगताय? हे तर काही अजबच आहे. हो महाराज, मासे पाण्यात जिवंत असतात, पण जसं त्यांना बाहेर काढलं की ते मरतात. त्याला काय करायचं आता? मासे पाण्यात जिवंत राहतात आणि मनुष्य त्याच पाण्यात बुडून मरतो. एवढं सामान्य ज्ञान पण नाही का तुम्हाला? बरं, मला सांगा, कोणत्या शाळेत शिकला तुम्ही? महाराज, आमच्या शाळेत फक्त संस्कृत शिकवलं जायचं, बाकी काही नाही. आणि माशांबद्दल मला फारशी माहिती नाही महाराज. त्या तलावाचे मासे घेऊन या. आम्ही खाऊ आणि बघू आणि सांगू की मासे चांगले आहेत की नाही ते. नवाबाला या माशांचाच पाहुणचार केला जाईल. समजलं? नवाबांच्या पाहुणचारासाठी फक्त मासेच असतील का? मी तर ऐकलंय की नवाबांबरोबर बरीच माणसं येणार आहेत. एवढे मासे कुठे मिळतील? मंत्री, आता तुम्ही जबाबदारी घेतली आहे तर याच्यावर तोडगा पण तुम्हालाच काढावा लागेल. यावेळी कसं काय बोलावलात? ऐका, त्या गोपाळ भाऊला चांगली अद्दल घडवलीच पाहिजे. पुन्हा गोपाळ भाऊ? तुम्ही जाऊन बाजारातून 10 काटला मासे घेऊन या. आणि ऐका, मासे एकदम सडलेले असले पाहिजे. बघून खरेदी करा. पोट दाबून बघा. जी सगळ्यात नरम असतील तीच घेऊन या. कळलं का? जर का ताजा मासा घेऊन आला तर त्याच तलावात बुडून जीव घेईन. जशी तुमची आज्ञा. फक्त जी आज्ञा बोलून काम नाही चालणार. आणखी एक काम आहे. गोपाळ भाऊच्या घरावर नजर ठेवा. ऐकलंय की सुखदेव महाजन कडून गोपाळ भाऊने कर्ज घेतलंय. ते कशासाठी घेतलं ते बघून मला नक्की सांगा. कळलं का? जशी आज्ञा मंत्री महोदय. बरं झालं तू कौलासाठी माझ्या मागे लागली होतीस. हे बघ, छत पण दुरुस्त झालं आणि भोपळा पण तयार झालाय.
बघितलास किती मोठे मोठे भोपळे लागलेत. एवढे दिवस माझी गोष्ट ही डोक्यात कशी नाही आली कळत नाही. हे पांढरे भोपळे विकून सुखदेवच्या मोहरा मी परत करून टाकेन. पाहिलंस गोपाळ भाऊने कौलावर किती छान भोपळे पिकवले आहेत. किती छान मोठे मोठे आहेत. गोपाळ भाऊ मंत्रीजींसारखा अजिबात नाहीये. स्वतः कष्ट करून शेती केलीये. बाजारात एका पांढऱ्या भोपळ्याची किती किंमत असेल तुला माहितीये? अच्छा गोटा, आधी कौलं की पांढरे भोपळे? हे तर मंत्रीजींना विचारावं लागेल. चल येतो हा. बाजारात जाऊन हे विकून जी काही मिळकत येईल त्याच्यामधून मोहरा परत करून टाकतो. आता कसे शहाण्यासारखे विचार आले तुमच्या बुद्धीत. पण आता येताना रस्त्यात कोणाला दान करून येऊ नका म्हणजे मिळवलं. पाहिलंस किती छान मोठे मोठे पांढरे भोपळे आहेत. त्याने मोठ्या हुशारीने नवीन कौल बसवून त्यावर पांढरे भोपळे उगवून आता मोहरा परत करायला निघालाय गोपाळ भाऊ. तुझ्या समजूतदारपणाच्या गोष्टी आता राहू देत. आता बाजारात चल. तिथून आपल्याला सडके मासे खरेदी करायचे आहेत की नाही? अरे तुम्ही बाजारात कशाला आलाय? काय आलात तुम्ही बाजारात? मासे चोरी करायला आलात हो ना? माशानं हात लावला तर हात कापून टाकीन, समजलं? चला निघा. उगाचच आम्हाला शिव्या शाप देताय तुम्ही. मासे चोरी करणं आमचा व्यवसाय नाहीये. बरेच दिवस झाले मासे नाही खाल्ले म्हणून मासे खरेदी करायला आलोय. पण हा, मासे मात्र आमच्या पसंतीप्रमाणे पाहिजेत. हा, मी अगदी खऱ्या खुऱ्या मोहरा घेऊन आलेलो आहे. बघायचे आहेत, बघायचे आहेत. हे बघ, हे बघ. हे काय तुझ्या हातात खऱ्या मोहरा आहेत? ज्या माशावर हात ठेवशील तो पाण्याच्या भावात देईन. बोला 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 बोला, कोणता मासा पाहिजे तुम्हाला? पटकन बोला. एकदम ताजा ताजा मस्त सा काटाला मासा देऊ का? नाही, तुझ्याकडे मासे खूपच ताजे आहेत. हे मासे आमच्या काही कामाचे नाही. चल दुसरीकडे जाऊया. म्हणजे तुम्ही सडलेला मासा शोधताय? हे विचित्रच आहे. आजपर्यंत मला कधी कोणी सडलेले मासे नव्हते मागितले. पहिल्यांदा असा कोणी ग्राहक मिळालाय ज्याला ताजे मासे नको आहेत. तुमच्याकडे काय पाळलेलं भूत बीत आहे का? नाही, मी ऐकलंय की भूताला सडका मासा खायला आवडतो म्हणून. भूत तर आम्ही स्वतःच आहोत. आम्हाला सडके मासे खायची इच्छा झाली तर त्याचा तुला काय त्रास? नाही, मला काही त्रास नाही खरंच. बरं ऐक, 7 दिवस जुना माल चालेल ना? पण वास खूप येईल. बोला, देऊ का? हो चालेल चालेल. आम्हाला सडलेला मासा आणायला सांगितलं आहे म्हणून घ्यायला आलोय. आता त्याला वास येईल तर आम्ही काय करू शकतो, नाही का? घ्या, पकड. वास आला म्हणून नाक नका बंद करू. आम्हाला तर नाकच नाहीये. मग वास कुठून येणार? तुला येतो का रे बोटा? नाही, अजिबातच वास नाही आला. असं वाटतंय की ताजा मासाच घेऊन चाललोय. महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मासे घेऊन आलोय. तुम्ही मासे बघणार का? घेऊन जा. अरे बापरे, किती दुर्गंधी आहे. कोणत्या सडक्या नाल्यातून मासे घेऊन आलायस? अहो, सडका नाला असं का म्हणताय महाराज? हे तर काटा तलावातले मासे आहेत. तुम्ही म्हटलं होतं म्हणून आत्ताच काढून घेऊन आलो. नाही, हे मासे घेऊन जा. सडलेल्या माशाने नवाबा करता भोजन नाही बनवू शकत. गोपाळ भाऊ, तुला जर माशांची व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली तर मी या बाबतीत निश्चिंत होऊ शकतो का? हो, अगदी 100% महाराज. अहो, तुम्ही कदाचित विसरताय महाराज. या घराच्या नियमानुसार पूजेला कोणती भाजी बनवणार? बरं झालं आठवण करून दिली. नेहमी तर पांढऱ्या भोपळ्याचाच बळी असतो. यावेळी पण तेच होणार का? काय झालं, तुम्ही का विचारताय? तुम्हाला माहितीये का, गोपाळ भाऊने आपल्या घराच्या कौलांवर पांढऱ्या भोपळ्याची शेती करून भरपूर संपत्ती कमावली आहे. काय गोपाळ भाऊ, हे खरं आहे का? हो महाराज, त्याचं काय झालं की घराची कौलं फुटली होती म्हणून कर्ज घेऊन कौलं बसवली. मग ते कर्ज फेडण्यासाठी पांढऱ्या भोपळ्याची शेती केली आणि कर्ज फेडलं. मला तर अजिबात असं वाटत नाही की मी कोणावर अन्याय केला. वाह, हे तर फारच उत्तम काम केलंय
म्हणालायस तू? जर कर्जाने घेतलेल्या मोहरा शेती करून परत केल्या आहेत तर यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकते? नाही, मी यांना याबद्दल बोलत नाहीये महाराज. मी म्हंटल की गोपाळ भाऊच्या घरच्या पांढऱ्या भोपळ्यांची जर भाजी केली तर बरं होईल. तर गोपाळ भाऊ भोपळा देणार ना? नक्की देईन मी. बोला मंत्रीजी, किती भोपळे पाहिजे तुम्हाला? बोला. आमच्या रीतीनुसार एकूण 108 पांढऱ्या भोपळ्यांचा बळी द्यावा लागतो. तेवढे तर असायलाच पाहिजेत ना? ही तर चांगली गोष्ट आहे महाराज. अहो, मी तर म्हणतो की पांढऱ्या भोपळ्यात माशा घालून जर भाजी केली ना तर नवाब मिटक्या मारत खाईल आणि राजमहालातल्या पदार्थांचं कौतुकही करेल. तर मग ठरलं, मी माशांची व्यवस्था करतो. मग लवकर व्यवस्था करा, कारण काय आहे, फार दिवस नाही राहिले. पूजेची सगळी तयारी व्यवस्थित चालू आहे ना? हो महाराज. घोटा, इकडे कोण येतंय ते तुला माहित आहे का? हे नवाबासोबत आलेले दिसतात. नक्कीच कोणीतरी वजनदार व्यक्ती आहे. हे आमिर साहेब तर नाहीत ना? त्यांच्या चालण्या फिरण्याच्या पद्धतीवरून तरी असंच वाटतंय की ते वजीर असावेत. या तलावाचा मालक कोण आहे? या तलावाचा मालक कोण आहे? मला त्यांना भेटायचं आहे. कुठे आहे ते? मी नवाबाचा मंत्री आहे. अरे वजीर साहेब, तुम्ही या या या. तुम्ही आमचाच तलाव बघायला आला आहात का? बघा बघा, इथला काटला मासा एकदा खाल तर तुम्हाला त्याची चव आयुष्यभर लक्षात राहील. आता या तलावाची देखरेख आम्ही दोघं करतो आणि जर मालकाचं विचारायचं असेल तर तुम्हाला सांगतो की मालक मंत्रीजीच तर आहेत आपले. हो मंत्री, ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून घेईन. खरं तर मला 100 मोठे काटला हवे होते. या तलावात मिळतील की दुसरीकडे जाऊ मी? मला सांगा लगेच. हे तुम्ही काय बोलताय वजीर साहेब? या तलावात तुम्हाला 100 काय 200च्या वर काटला मिळतील. किती पाहिजे सांगा, आम्ही लगेच जाळ टाकायची व्यवस्था करतो. मी माझ्यासोबत मोहरा आणल्या नाहीत. तुमच्या मंत्र्यांशी राजमालात भेट होईल तेव्हा त्यांना तिकडे देऊन टाकेन. बोला, चालणार आहे का तुम्हाला? हो ठीक आहे वजीर साहेब. हे तर आपलं अहोभाग्य आहे की वजीर साहेब स्वतः येऊन एवढे मासे आपल्याकडून घेऊन गेले. कधी विचार तरी केला होता का? अच्छा, तू वजीर साहेबांना याआधी कधी पाहिलं होतंस? नाही म्हणजे आपण योग्य व्यक्तीला दिले ना की त्यांच्या नावाखाली दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं? असं होऊ पण शकतं, पण आता काय करणार आपण? अगदी छान उत्सवाचं वातावरण झालेलं आहे. अति उत्तम. मला खरंच फार छान वाटतंय. तुम्हाला छान वाटलं म्हणून आम्ही आनंदी. गोपाळ भाऊने मासे आणले आहेत, एकदम जिवंत काटला मासा. खरोच गोपाळ भाऊची काही तुलनाच होऊ शकत नाही. एवढ्या माशांची व्यवस्था त्यांनी कशी काय केली काय माहिती? काहीतरी जादू येत असावी त्याला. मला सुद्धा असंच वाटतंय की त्याला नक्कीच जादू येत असणार. एवढा चांगला काटला आम्ही आयुष्यात कधीच बघितला नव्हता. राजमहालाचं स्वयंपाकघर इतक्या वर्षांपासून सांभाळतोय, पण असे ताजे सुंदर मासे मी कधीच बनवले नव्हते रे बाबा. अहो, आज नवाब साहेब आपल्या महाराजांचे अतिथी आहेत. त्यांची बडदास्त ठेवायला हवी नाही का? आजपर्यंत तुम्ही आम्हाला मूर्खच समजला आहे. माहितीये आज काय झालं ते? अरे काय झालं? काही चांगली बातमी आहे का? बोला बोला, पटकन बोला. माझं मन उतावीळ होत आहे. आज तुमच्या तलावातले मासे खरेदी करायला कोण आलो होतं माहितीये का? स्वतः नवाब साहेबांचे नवीन वजीर. फार तलाव रिकामा करून मासे घेऊन गेले. मस्त ताजे जिवंत मासे. हे काय बडबडतोयस? वजीर तर आलेलंच नाही. नवाब एकटेच आले आहेत ना? अरे बापरे, सर्वनाश झाला, सर्वनाश झाला. तुम्ही वजीर समजून कोणाला सगळे मासे दिले? अरे बापरे, काय होणार आता? नाही, तुम्ही नीट माहिती करून घ्या. वजीर साहेब खरंच आले आहेत. कदाचित नवाबाला माहिती नसेल. काय झालं मंत्री? नाही म्हणजे तुम्ही इतके उतावीळ का दिसताय? खरं तर मला नवाब साहेबांना विचारायचं होतं की वजीर साहेब पण त्यांच्यासोबत आले आहेत का? नाही म्हणजे वजीर साहेबांना मासे खायला फार आवडतं का? काय बोलताय तुम्ही मंत्री?
तुमचं डोकं तरी ठिकाणावर आहे ना? अरे नवाब साहेबांशी कसं आणि काय बोलायचं हेही तुम्हाला कळत नाही? जा जा इथून. वजिराबद्दल काही माहिती काढायची असेल तर मुर्शिदाबादला जाऊ शकता. इथे नवाब साहेबांना त्रास नका देऊ. जा जा. वा, काटला माशाच्या डोक्यासोबत पांढऱ्या भोपळ्याची भाजी आधी कधीच खाल्ली नव्हती. फारच स्वादिष्ट. नवमीचा नैवेद्य एकदम रुचकर झालेला आहे महाराज. वा. सगळ्या गोष्टींची व्यवस्था गोपाळ भाऊने स्वतः केली आहे. घरातला पांढरा भोपळा पूजे करता दिला. बरं गोपाळ भाऊ, एवढे ताजे काटला मासे तुला कुठून मिळालेत आम्हालाही सांग जरा. तुम्हाला तर माहितीच आहे ना महाराज, मी खोटं नाही बोलू शकत कधी. खरं सांगायचं तर हे मासे मी मंत्रीजींच्या काटा तलावातूनच आणलेत. मंत्री, काही दिवसांपूर्वी तुम्ही तलावातून सडके मासे घेऊन आला होतात. मग आता एवढे ताजे मासे कसे काय? नाही म्हणजे आता पूजेचे दिवस आहेत तर सडलेले मासे जिवंत झाले. यात मी काय करू शकतो महाराज? अच्छा, आता माझ्या लक्षात आलं की मंत्री वजीराला का शोधत होते. बरं झालं, गोपाळ भाऊचा पांढरा भोपळा आणि मंत्रीकडच्या काटला माशाने पूजेचे जेवण उत्तम बनवलं. वाह 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 वाह, छान, मस्त, मजा आली, खूप छान झालं. खूप दिवसानंतर एवढं मनसोक्त जेवलो. याचं सगळं श्रेय गोपाळ भाऊलाच जातं. हे घ्या गोपाळ भाऊ, या मोहरा तुम्हाला भेट म्हणून देतो. धन्यवाद जहापना, धन्यवाद. ह्या घे मोहरा. पांढरा भोपळा आणि माशाच्या डोक्याची भाजी खाऊन नवाब इतके खुश झाले की आपल्या घराची कौलं दुरुस्त करण्यासाठी त्यांनी मोहरा दिल्या. उद्याच त्या सुखदेवला देऊन त्याचं कर्ज फेडून टाकतो. अरे वा, काय म्हणालात? म्हणजे यंदा दुर्गा पूजेच्या निमित्तानं घराचा छप्पर आणि पांढरा भोपळा दोन्ही आपल्याला उपहार म्हणून मिळणार.